श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज बनवले साबुदाणा वडा, तेही तेलात न तळता. तर तुम्ही म्हणणार असे कसे वेगळे बनवले, तर तुम्ही बनवता का असे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मी हा पहिल्यांदा बनवला, त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा. खूप दिवसांनी हा वडा खाल्ला, कारण तेलकट खायचं म्हटलं की खूप भीती वाटत असते. तेलकट सगळं पदार्थ म्हटलं की सर्दी खोकला किंवा घसा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी तेलकट खायचं जास्त आम्ही टाळत असतो. तर त्यासाठी मी हा वडा बनवला. तर थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते. साबुदाणा छान असा भिजवून घ्यायचा, एकदम मऊसूद होईपर्यंत भिजलेला असायला पाहिजे वडा करताना. त्यानंतर उकडलेले 4 बटाटे घेतले, ते मॅश करून घेतले. मॅशरच्या सहाय्याने छान मॅश करून एकदम बारीक करून घ्यायचे. म्हणजे वड्याला आपण जेव्हा गोल करत असतो तेव्हा एकदम छान असा गोल आकार येतो. त्यासाठी बटाटा छान उकडलेला पाहिजे. त्यानंतर साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आणि मी आता लाल मिरची पावडर वापरून साबुदाणा बनवणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं. त्यानंतर लाल मिरची पावडर ॲड करायची. शेंगदाण्याचं कूट वगैरे काही ॲड केलेला नाही मी. त्यानंतर बघू शकता एकत्र करून घ्यायचं. सर्व मिश्रण एकदम छान असं मळून घ्यायचं. आपण जसं पीठ कसं मळत असतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं. आणि बटाटा छान शिजल्यामुळं एकत्र छान असा गोळा तयार होतो आपला. तर बघू शकता, कारण बटाट्याला चिकटपणा असतो, त्यामुळं छान छान असे गोल गोल बॉल्स करून घ्यायचे. एवढंच की बॉल जसं आपण आप्पेचं कसं साईज असतं गोल, तेवढ्या साईजमध्ये आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे. कारण हे मुलांना पण मी देणार आहे, त्यासाठी मी म्हटलं चला या पद्धतीनं बनवा. म्हणजे मुलंही खाल्लं तरी त्यांना जास्त तेलकट नको द्यायला, किंवा आपल्याला पण वाटायला नको त्यांनी तेलकट खाल्लं मग त्यांना काही त्रास होईल वगैरे. तर त्यासाठी या पद्धतीने मी साबुदाणा वडा बनवलेला आहे. तर बघू शकता, आप्पेचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल छान असं गरम होऊ द्या. त्यानंतर एक एक जो बॉल बनवलेला आहे आपण साबुदाणा वड्याचा, तो बॉल ठेवून घ्यायचा आप्पेच्या भांड्यामध्ये. हे 12 आप्पेचं भांडं आहे. तर मी एक एक छोटा छोटा जो बॉल बनवून ठेवला होता, किंवा जो गोळा बनवून ठेवलेला साबुदाण्याचा वड्याचा, तो गोळा ठेवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं. आणि आपल्याला 1-2-3 मिनटामध्ये आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघू शकता झाकण काढायचं आणि पुन्हा वरच्या साईडून तेल लावायचं. पुन्हा वरच्या साईडून तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला हा गोळा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. तर हा जो वडा आहे ना, एवढा छान आतापर्यंत मस्त असा वाफरला जातो ना, की खूप छान, अगदी आपण तळतो ना सेम त्याचप्रमाणे. तर मी 4 तळूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हे 4 वडे बनवलेत, तर ते मी फ्राय करणार आहे. तर तुम्हाला दाखवते. गॅसवरती कढई ठेवली, थोडंसंच तेल टाकले, अगदी तेलामध्ये हे 4 वडे मी फ्राय करून दाखवणार आहे. तर तुम्ही बघा, फ्राय केलेले हे वडे बघा आणि तो उकडलेला वडा हाही बघा. तर थोडासा फक्त फरक आहे, नाही तर अजिबात काही. कारण तोही वडा आपण छान कुरकुरी होईपर्यंत म्हणजे भाजून घ्यायचं आहे आप्पे पात्रामध्ये. अगदी अलटून पलटून 4 बाजूनं पलटून घ्यायचं. थोडंसं वेळ लागेल, पण आपल्याला जर ऑइल फ्री खायचं असेल तर हा वडा तर मला तर खूप बेस्ट वाटला. मुलांना किंवा मलासुद्धा किंवा आम्हालासुद्धा घरी जास्त तेलकट खायचं म्हटलं की भीती वाटत असते. उगाच त्रास नको, परत दवाखान्यात जायला नको किंवा काय असं प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळं आता हे तळलेले वडे आहेत, तुम्ही बघू शकता हे तळलेले वडे आहेत. आणि हा बघा, मी तुम्हाला तोडून दाखवला. आणि आपला उकडलेला म्हणजे जो आप्पे पात्रात, म्हणजे आप्पे म्हणू शकत नाही, हे वडेच आहेत एक प्रकारे. तर तो वडा बघा, आता तुम्हाला काढून दाखवते. तर हा सुद्धा खूप क्रंची झाला आहे. हा सुद्धा खूप छान असा क्रंची झाला, कारण आपण 4 बाजून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. मस्त असं शेकून घ्यायचं आणि एक एक तुम्हाला काढून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते. खूप छान हे वडे तयार झाले. घरच्यांना म्हणजे माझ्या मुलांना तर एवढे छान आवडले ना, अगदी त्यांना मी पोटभर म्हटलं तरी देऊ शकते, असे छान वाटले. आणि कसं आहे, तळलेलं असतं तर आपण म्हणजे क्वांटिटी कमी, म्हणजे खाताना विचार करत असतो की कसं खायचं, किंवा घशाला काय प्रॉब्लेम होईल का असा विचार करत असतो. तर हा वडा खाताना तुम्हाला एवढा छान वाटेल ना, एकदा बनवून पहा. त्यानंतर मला कमेंट करून सांगा की हा वडा कसा झाला आहे. तर बघू शकता, हे तळलेले वडे आहेत आणि उकडलेले सुद्धा, म्हणजे वाफवलेले सुद्धा वडे आहेत. तर अजिबात काही फरक नाही. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.